हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मराठी ड्रायव्हर डेली ब्लॉग. तर मित्रांनो, आपण ओला उबर रॅपिडो यांच्याबद्दल डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकतो. डेलीचा डेली अपडेट झाला, इन्कम झाला, डेलीच्या डेली काय प्रॉब्लेम चालू आहे, काय इश्यू चालू आहे, कुठली ट्रिप पडते. 235 रुपये 9 किलोमीटर, सॉरी 9 मिनटं घ्यायला, तर नाही पाहिजे आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनची. 233 रुपयाला वाजवतोय मित्रांनो. तर आज आहे तारीख मित्रांनो 28 वार आहे, रविवार. सकाळ सकाळी निघालो होतो घरून. एक ट्रिप आपण कंप्लीट केली, कोरेगाव भीमामधून लागलो होतो. उबरच होतं, पण मला चला जाता जाता म्हणलं त्यांना सोडून टाकू, चंदननगरला सोडायचं होतं. त्याचे दिले मित्रांनो आपल्याला 300 रुपये, 392 रुपये काहीतरी, 292 रुपये काहीतरी. तर ठीक आहे म्हणता, काय प्रॉब्लेम नाही काही, कारण की आपण वाघोलीपर्यंत असं तर एमटीच येतो, सीएनजी वगैरे भरलं होतं आपण, आणि रस्त्यावरच पिकअप होतं, त्याच्यामुळे चला म्हणलं घेऊन जाऊ म्हणलं. तर मित्रांनो, आज आहे ना आपला टार्गेट 4,500 रुपये राहणार आहे. सकाळचा टाइम झालाय, मस्तपैकी अर्निंग झाली. छोटीशी एक बुकिंग आणली, ट्रिपची वाट बघतोय. 15 मिनिटं झाली, ट्रिप काय पडा ना, चला म्हणलं व्हिडिओ वगैरे बनवून घेऊ, कारण की आज रविवार आहे, आज टार्गेट आहे ना तो कंप्लीट करायचा मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार व्हिडिओमध्ये, आणि मला पण खूप जास्त काही शिकायला भेटणार. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया थोड्या वेळाने. लगेच ट्रिप कुठली पडते ना आपण कुठे जातो सांगतो तुम्हाला. तर आपण कुठं होतो, चंदननगर बायपासला. चंदननगर बायपासवरून आपल्याला पडली होती काहीतरी उंदरीची बस ट्रिप पडली होती. 355 का 85 रुपये भेटले त्याचे काहीतरी. तिथून आपल्याला पडते डायरेक्ट पहिले खराडी, तिथून मग लगेच पडली होती. तिथून खराडीला ड्रॉप केलं, तिथं भेटले आपल्याला 405 रुपये काहीतरी. तिथं त्यांना ड्रॉप केलं, तिथून आपल्याला लगेच पडली होती ट्रिप 5 ते 10 मिनिटानं, आणि लगेच आपण निघालो होतो कुठं आपल्याला माहिती आहे का, स्वारगेट. तर तिथं गेल्याच्या नंतर ना असं विषय झाला मित्रांनो, आपण येताच आपल्याला एक्सेल इंट्रासिटी पडली होती. तिथं गेल्याच्या नंतर ना कस्टमर असं म्हणत होते, आम्हाला कोंडवायला जायचे, लोकेशन चुकीचं आलंय, असं कस्टमरचं म्हणणं होतं. म्हणलं तुम्ही कसं काय तुम्ही असं बोलू शकता, म्हणलं तुमचं जे लोकेशन आहे तेच टाकलंय म्हणलं. मग त्यांच्याकडून पैसे वगैरे घेतलं, टाइम वगैरे झाला थोडाफार, त्याच्यानंतर ना तिथून गेलो आपण. मित्रांनो, टाइम बघा, 4:02 गाडी 197 CNG एवढा आहे. आपण आहे CBD बेलापूर इथे. कस्टमरला केलं ड्रॉप 2 वाजताच. जेवण वगैरे पैकी मस्त झालंय. 2-2:30 वाजता काहीतरी कस्टमरला ड्रॉप केलं. आता वाजले 4:02. ट्रिपची वाट बघतोय, ट्रिप काय पडा ना, 2-3 ट्रिप वाजले होते इकडचे तिकडचे. तर विषय असं झालं होतं, खूप दिवसाच्या नंतर ना आपल्याला इंट्रासिटी पडली. असं वाटत होतं की जे कस्टमर आहे त्यांचे पायच पडावं जाऊन, म्हणून एवढ्या दिवसातून तुम्ही कुठं गेले होते. पैसे मस्त दिले आपल्याला, सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो सध्या. तर आपण होतो स्टार्टिंगला कुठं, एक ट्रिप कंप्लीट केली होती आपण चंदननगर बायपास. चंदननगर बायपासवरून आपल्याला पडते डायरेक्ट कुठली फर्स्ट टाइम होती पडली ती स्वारगेट काहीतरी. भाऊला खूप जास्त हाऊस, मुंबईची ट्रिप कधी पडते, मुंबईची ट्रिप करते. आलोय मुंबईला आता संडेला, ते पण ट्रॅफिकमध्ये जाम पडलंय. खालून पण जाम आहे आणि वरून पण जाम आहे. आलो होतो खालून बघितलं तर खालून पण 40-45 मिनिटाचं जाम आहे. तरी आणला तरी कसं तरी कस्टमरला घेऊन. आता काय करावं, घरी तर जायलाच लागेल ना. निबळतोय हळूहळू, काय माहिती आता किती वाजता घरी पोहोचू आपण. आणि एवढं ट्रॅफिक जाम लागलंय ना, सगळे न्यू इयरच्या हिशोबाने सगळे घराच्या बाहेर निघाले वाटते फिरायला. आता मुंबईवरून येताना आपल्याला पुणे साईडचा जो CNG पंप आहे ना, हा जो टोल प्लाझा आहे ना, इथं पण CNG अवेलेबल केलंय. 90 रुपये CNG आहे. हा तुम्हाला माहिती असेल जो फूड प्लाझा नाही का, जसं आपण टोल क्रॉस करतो ना, दुसरा टोल क्रॉस करतो ना, तसंच हा फूड प्लाझा. आणि हा तर टाइम बघा तुम्ही, 9:40, 340 किलोमीटर गाडी चालली आहे, आणि 9:40 टोटल. आणि आपण आहे सध्या वडगाव शेरी इथे. कस्टमरला केलं ड्रॉप. तर विषय असं झाला, पहिले तुम्ही त्या ट्रिपचे पैसे सांगतो, जे आपण पहिले नेली होती ट्रिप आपल्या ह्याच्यावरून स्वारगेटवरून फर्स्ट टाइम जी नेली होती एक्सेल इंट्रासिटी, आणि खूप दिवसांच्या नंतर न पडली होती आपल्याला. तर त्यांच्या भेटलेल्या 3,200 रुपये काहीतरी. नवी मुंबई बेलापूर सेक्टर 12 ते 20 ते 25 काहीतरी होतं. त्यांना तिथं सोडलं होतं. त्याच्यानंतर आपण व्हिडिओ वगैरे बनवलं होतं तिथं गेल्याच्या नंतरनं. तिथून गेल्याच्या नंतर आपला वगैरे एक थोडंफार काम आलं होतं. मित्रापाशी गेलो होतो. तिथून मित्राला बोललो गेलो तिथं जाऊन. तिथंच आपला एक मित्र राहतो, तिथं भेटून त्याला मस्तपैकी तिथं थोडा वेळ थांबून आपल्याला त्याच्यानंतर तिथून एक एक्सेल इंट्रासिटी पडत आहे. आणि खूप ट्रिपाची वाट बघून, आणि हे मला एवढे टोटल ट्रिप पडले होते, एवढे ट्रिप झाल्याच्या नंतर मी वाट बघितलं होतं. माझं असं म्हणत होतं 5:30 पर्यंत तरी आपण वाट बघायचं एक्सेल इंट्रासिटीचं. तोपर्यंत जर नाही पडली तर मग आपण हे जे आहे ना, एक ट्रिप जे पडत आहे ना, त्याच्यातूनच एखादी सिरियन वगैरे घेऊन जाऊ म्हणून. तर मला 5:30 वाजताची एक ट्रिप पडती, 5:38ला काहीतरी. मस्तपैकी कस्टमरला गेलो पिकअप करायला. पिकअप केल्याच्या नंतर ना रस्त्याने एवढं जाम ट्रॅफिक लागलं ना मित्रांनो, खूपच जास्त ट्रॅफिक होतं. मतलब जे सगळे हे आहे ना, ते सगळे गावालाच निघत होते. 40 मिनिटं 45 मिनिटं सगळं दाखवत होते.
तर मी माझ्या चॅप्टरच्या हुशानं आणि मी हुशार आहे त्याच्या हिशोबानं मी बराबर आणलं, जास्त टायमिंग नाही झालं. नाहीतर आज जे मुंबईला गेले असेल त्यांना माहिती असेल की आज मुंबईमध्ये किती ट्रॅफिक आहे म्हणून, आणि खूपच जास्त ट्रॅफिक होतं. तरी मी आणलं खालून थोडं शॉर्टकटमध्ये, मला माहीत होतं लोणावळ्यामध्ये पण थोडं शॉर्टकट वगैरे माहीत होतं, त्याच्यामुळं मी आणलं त्यांना थोडं बराबर. तर आपण 3 तास लागले आणि त्याचे पैसे दिले आपल्याला 3800 रुपये काहीतरी दिले होते, 890 रुपये काहीतरी. कस्टमरने 100 रुपये टिप दिली मस्तपैकी. कस्टमर पण हॅपी आहे, आपण पण हॅपी आहे. आणि आज मित्रांनो टोटल अर्निंग झाली आहे 7600 रुपये. आणि CNG बसलाय आपल्या आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो मी. आता येता 300 रुपयाचं CNG, 300 रुपयाचा आता CNG बसला तर. आणि आपण सकाळी तर भरलंच नव्हतं, आणि जाताना एकदा भरलं होतं पनवेलला किती रुपयाचं, 700 रुपयाचा काहीतरी बसला होता तिथं CNG. ते 700 आणि हे 300 आणि आता 300, मिनिमम 1500चं CNG बसला असेल. आणि अर्निंग मस्तपैकी झाली. ह्याच्यामुळे अर्निंग झाली, आपल्याला जास्त ट्रॅफिक नाही मिळालं. ट्रॅफिक होतं पण आपल्याला नाही मिळालं, आपण शॉर्टकटमधून आणलं म्हणून. त्याच्यामुळे मस्तपैकी आज अर्निंग झाली. 1500पर्यंत तुम्ही CNG धरा मित्रांनो, आणि टोल वगैरे सगळं तर कस्टमरकडे असतो. आणि आज खूप दिवसानं ही एक्सेल इंट्रासिटी वाजली. मी पण मस्त खुश आहे आज. आणि मला एवढं बेकार झोप येतं ना मित्रांनो, खूपच जास्त. मी आता चालू आहे डायरेक्ट आता घरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि उद्या आहे ना मी निवांत पहिले झोपून घेणार मस्तपैकी, 10-11 वाजेपर्यंत झोप घेणार. त्याच्यानंतरच घरून निघणार कामाला, कारण की झोप झाली नाही. आपण खूप दिवसापासून कंटिन्यू काम करतो आणि या हप्त्यामध्ये आपण खूप जास्त काम केलंय. ह्याचं मी शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकतो तुम्हाला. या हप्त्यामध्ये टोटल किती अर्निंग झाली मित्रांनो, ह्या हप्ता आपला सगळ्यात हास्ट कामाचा माझ्या हिशोबाने असेल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.